विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत आहे। या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 124 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे। भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्यासमोर काँग्रेसचे रमेश कीर हे उमेदवार आहेत। जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले। कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 2,23,225 मतदार असून यामध्ये सर्वाधिक 98,860 मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत। यामध्ये 42,478 स्त्री मतदार तर 56,371 पुरुष मतदार आणि 11 तृतीयपंथीय मतदार आहेत। ठाणे जिल्ह्यात एकूण 124 मतदान केंद्र आहेत। भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं। आज पाऊस आहे परंतु तरी देखील मतदारांनी मतदान करावं। सातत्यानं 12 वर्ष आपण काम केलं असून त्यांचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवला असल्याचंही त्यांनी सांगितलं। विरोधक खोटे आरोप करत आहेत। खोटं बोल पण रेटून बोल असं विरोधक करत आहेत। त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की आपण निश्चित हॅट्रिक करणार। पदवीधरांशी आपला संवाद झाल्यामुळे आपल्यावर त्यांचा विश्वास आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणून पाठिंबा दिलाय। ताकदीनं महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केले। त्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय मिळेल। सर्व मतदारांना आपण विनंती करतो की सर्वांनी मतदान करावं असं आवाहन डावखरे यांनी केले। ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आमदार संजय केळकर यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला। निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यश हे चांगल्या पद्धतीने माझं होईल असा मला विश्वास आहे। कारण 5 जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिलाय। संस्था टू संस्था भेटी असतील, त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल, थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी जो संपर्क साधलाय, मतदारांशी जो संपर्क साधलाय, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद भेटतोय, त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश भेटेल असा विश्वास आहे। मनसेने पाठिंबा दिला का वाटतं? मनसेची पाहिजे तशी मतं मिळणार का? नाही, निश्चितपणे मनसे माननीय राजसाहेब ठाकरे असतील, मनसेच्या माध्यमाने, त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमाने, माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीत संघटनात्मक काम चालू आहे। आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेत आहे। लोकसभेत जसा फटका बसला होता महायुतीला, तसं या नाही, निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की कोकणामध्ये जो महायुतीच्या कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा होईल खरं तर मी मानतो। सर, पदवीधर मतदार कुठेतरी कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात प्रत्येक निवडणुकीमध्ये। काय आव्हान नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व पदवीधर मतदारांना हेच आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं अशी विनंती। राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आली नाहीत। त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी आमच्या पाल्यांकडे पुस्तकं नाहीत। ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च 15,000 रुपये आहे। हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे। यावेळी शाळेनं किंवा महापालिका शिक्षण विभाग, ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशाराच पालकांनी दिलाय। नवीन ॲडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे। मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ॲडमिशन मिळाली असल्यानं त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत। आमच्या पाल्यांच्या बालमनावर याचा परिणाम होत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे। पालक तर पहिली गोष्ट खूप वैतागलेले आहेत। प्रत्येक वेळेला 2-2 महिन्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म वगैरे असं त्या गोष्टीसाठी झटावं लागतंय आणि तोपर्यंत अर्धा पोर्शन पूर्ण झालेला असतो। मुलांच्या पण मनावरती खूप परिणाम झालेला आहे की पुस्तकं त्यांना मिळत नाही टायमावरती।
टायमावरती मिळत नसल्याने खूप प्रॉब्लेम होतात. ते एक्झाम जवळ येते, बाकीचे सगळे प्रॉब्लेम होतात. ते त्याच्या टायमात जर तुम्ही पुस्तकं आणि युनिफॉर्म जर मुलांना दिली तर ते सोयीस्कर होऊन जात आहे. आणि प्रत्येक हे दरवर्षीच चालू आहे. आम्ही थोडंसं निवेदन दिले का ते लोक नंतर 8 दिवसाचं टायमिंग देतात, 8 ते 10 दिवसाचं परत नंतर टायमिंग देतात आणि तोपर्यंत वेट करावं लागतं. आम्ही इथे येतो, आम्ही 10 वेळा येतो, पण मुलं तिथे प्रत्येक वेळी जे शाळेत जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो. प्रत्येक आता टीचर लोक काय करायला त्यांना उभं करतात, तुम्ही पुस्तकं का नाही घेतली? तिथं शाळेनेच द्यायला पाहिजे मेन गोष्ट. त्याच्यासाठी आम्ही इथे येतो पण तरी पण ते वर्गात त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुस्तकं का नाही आणली, आणि पुस्तकं नाही आणली तर युनिफॉर्म तुम्ही नवीन का नाही घातला, हे सुद्धा प्रश्न करतात त्यांना. तर ते बालमनावर थोडा परिणाम होतोय आणि आमचं धावपळ हे होते की आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला इथे यावं लागतंय. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं नेमकं आता ह्या सर्व गोष्टी जर आंदोलनामध्ये काय बाबा मागण्या पूर्ण होत नाही? मागण्या पूर्ण होत नाही, मग आम्ही असं कलेक्टर साहेब किंवा दुसऱ्या साहेब तिथे मग आम्ही तिथंच बसू. जोपर्यंत आम्ही तिथे देतच नाहीये आम्ही उपोषणाला तिथंच बसू. मग सगळे पॅरेंट्स मिळून बघू, कारण की आम्ही प्रत्येक शाळा जेवढे शाळा आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टायमात देत नाही. आणि आम्ही जिथे जातो काही असे पण प्रिन्सिपल आहेत की ते आम्हाला उद्धटपणाने सांगतात. आम्ही त्यांना नम्र विनंती केली तरी ते आमचा अर्ज स्वीकारत नाही, काही प्रूफ देत नाही. थँक्यू. मुंब्रा येथील अपघाताबद्दल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. MMRDAच्या एकाही अधिकाऱ्यानं आतापर्यंत इथे भेट दिली नसून मागील 1 वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु कोणताही उपयोग नसल्यानं अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी रेडीमिक्स टँकर पलटी झाला, परंतु अजूनही ती भिंत बांधण्यात आली नाही. कॉन्ट्रॅक्टरला भिंत बांधण्यासाठी का थांबवण्यात आलं हे समजत नाही. तिथे 15-20 मुलं कायम खेळत असतात. नशिबानं एकच मुलगा गेला, परंतु तिथे जर मुलं खेळत असतील तर काय झालं असतं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबद्दल त्यांनी शासनावरही तीव्र टीका केली आहे. शासनाला वेदना, संवेदना, भावना नाहीत. अधिवेशनात हा मुद्दा काढणारच असंही आव्हाड यांनी ठामपणे म्हटलं आहे. सर 1 महिना झाला आहे दुर्घटना घडून देखील, मात्र ना MMRDAचे ऑफिसर्स आलेत ना कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू केलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये का नाही टाकत, जातो काम करत नाही. पोलीस त्याच्यावर 304 अन्वये गुन्हा का दाखल करत नाहीत. 2 माणसं मेली, काही जण अधू झाली, आपल्याला काळजीच नाही. त्यांना बघायलाही कोणी आलं नाही. आत्तापर्यंत MMRDAचा कुठलाही अधिकारी बघायला पण आला नाही. ही जी भिंत आहे ही भिंत पुढे न्यायची आहे, जशी त्या साईडला नेली आहे तशीच. नाही इंटरेस्ट त्यांना. बरोबर, ते लोक मरतात ना, गरीब लोक मरतात ना, बरोबर. सर या संदर्भात आपण काही MMRDAच्या अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, पत्रव्यवहार झाला. आता मागचे 1 वर्ष पत्रव्यवहार करतो रेहान आमचा नगरसेवकाचं. लक्ष द्यायला वेळच नाही. याचं उद्घाटन केलं, किसने उद्घाटन किया रे? हाँ किसने उद्घाटन किया है इसका? अपन ने वो साइड का किया ना, उधर उस तरफ का अपन ने सर्विस उद्घाटन पण झालं. तो सर्व्हिस रोड चालू झाला. हा सर्व्हिस रोड आहे तसाच आहे. काय वाटतं अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे? अधिकाऱ्यांचं लक्षच नाही आहे. आता मागच्या काही दिवसांपूर्वी तिथे एक सिमेंटचा हे उतरला, रेडीमिक्सचा पलटी झाला. आता खरा तो उतार कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता, पण स्पर्धेच्या नादामध्ये झालं. आता मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही. पण ती भिंत का नाही बांधली जी बांधायला पाहिजे होती? कॉन्ट्रॅक्टरला अडवलं का गेलं? ही भिंत नका बांधू. पावसाळ्यापूर्वी अपुरी झालेली रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत. सध्या केलेली खड्डे भरणी ही तात्पुरती असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील. पावसाळ्यापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. आमदार संजय केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आज माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ येथील उड्डाणपुलांवरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. सध्या भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडण्याची भीती आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केली. 6 महिन्यांपूर्वी विशेष पद्धतीनं खड्डे भरल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु तरीही पुन्हा खड्डे पडलेच. त्यामुळे ठाणेकरांच्या पैशांची निव्वळ लूट होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. सेवा रस्ते देखील दुकाने, गाळे, शोरूम यांच्या वाहनांनी अडवले गेलेत. खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना वाहन चालकांना सेवा रस्त्यांवरही तारेवरची कसरत करावी लागते.
हे सेवा रस्ते कठोर कारवाई करून मोकळे करावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे. नालेसफाईचं देखील या पाहणी दौऱ्यात पितळ उघडं पडले. अनेक नाल्यांचे अद्याप सफाईच झालं नसल्याचं यावेळी उघडकीस आले. अमैरा लोढा कोलशेत येथील नाला प्रचंड तुंबल्यानं तो जणू रस्ताच असल्याचा भास होत होता. अर्धवट नाले सफाईमुळे अनेक ठिकाणी रहिवाशांचे येत्या पावसात हाल होण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणी कंत्राटदारावर देखील कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. पावसाळ्यात नाल्यांलगतच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षातून 2दा नाले सफाई करावी अशी सूचना प्रशासनाला केली होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचं केळकर यांनी सांगितलं. या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्याबरोबर परिवहन सदस्य विकास पाटील, सीताराम राणे, सचिन शृंगारे, हेमंत म्हात्रे, जितेंद्र मडवी, राजेश गाडे आदी उपस्थित होते. ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावर रुजू झाल्यानंतर सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा केली आहे. 2019 साली कारंडे सेवानिवृत्त झाले. 4 वर्ष 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी न दिल्यास कुटुंबियांसमवेत आत्मदहन करू असा इशारा दिलाय. 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचे आणि सेवानिवृत्तीनंतरची देयकं, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैयक्तिक भत्ता, 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयकं मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलं. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. मात्र थकीत देयकं न मिळाल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशाराच कर्मचाऱ्यांनी दिलाय. तर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना, पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या, त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिल त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार. आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा, बाबा आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर त्यांनी आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले, त्यांची काही जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला थांबवताय. तर त्यांनी सांगितलं निधीचा, तर ते म्हणे ठीक आहे, जे काही निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणी देऊन टाकू. एवढं आमच्या समोर झालं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी मुद्दाम परत सौरवराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं, नाही मी ते मुख्यमंत्रीशी बोलले पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही, त्यामुळे मी काय पुढच्या हालचाल करू शकत नाही. जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल. सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समाज आवलं. 1 करोडने काय होतं, दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता, त्या हिशोबाने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील. पण तेवढ्यासाठी एवढं. आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणी आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे. कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही तिकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो. पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार. आता कसं अधिवेशन चालू होतं तर आमचा विचार झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि 9 पद्धतीने आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत सर्व.